श्री गणेशाय नमः. दशक 7वा 14 ब्रह्मांचा समास पहिला. मदनमुक्त हत्तीचे मस्तक, ज्याचे तोंड आहे, जो एकदंत 3 नेत्र असलेला आहे व जो चतुर्भुज आहे, ज्याने हातात परशु धारण केला आहे, तो प्रसन्नवदना गजमुख हा सर्व विद्यावंतांचा पूर्वज म्हणजेच मूळ पुरुष आहे. कुबेरापासून प्राप्त होते, वेदापासून परमार्थ लाभतो, तर लक्ष्मीमुळे ऐश्वर्य संपन्न झालेले लोक भाग्यवान होतात. त्याप्रमाणे मंगलमूर्ती हा सर्व विद्यांचा जनक असून त्याच्यापासूनच सर्व विद्या झाल्या. त्याच्या कृपेने प्राप्त झालेल्या विद्येमुळे कवी गद्यपद्य रचना निर्माण करून मान्यवंत ठरले. जशी श्रीमंतांची मुले नाना सुंदर अलंकारांनी शोभतात, तसे मूळ पुरुषाच्या कृपेने कवी फार शोभून दिसतात. अशा या गणेंद्राला मी नमन करतो. पूर्णचंद्राला पाहून सागराला भरती यावी, त्याप्रमाणे विद्यारूपी प्रकाशाने परिपूर्ण अशा पूर्णचंद्ररूपी गणेशाला पाहून बोधरूपी समुद्रालाही अतिशय भरती येत आहे. जो सर्व कर्तृत्वाचा आरंभ आहे, मूळ पुरुष आदिपुरुष असून ज्याच्यापासून सर्व विश्वाची उत्पत्ती झाली आहे, पण जो या सर्वांच्या पलीकडील असून स्वयंभू आहे, जो आधी आहे आणि अंती आहे, त्याच्याचपासून बहुश्याम ही इच्छा, ही स्फुरणरूपी शारदा कुमारी उत्पन्न झाली आहे. आदित्यापासून मृगजळाची गोदावरी वाहावी, तशी या मूळ पुरुषापासून शारदा म्हणजे मूळ माया झाली आहे. तिला मिथ्या म्हणावी तर ती लाघवी आहे, तसेच माईक असे म्हणणाऱ्यालाच ती मोहात गुंतवते. मायेच्या नाटकीपणाने वक्ता निरूपण करीत असतानाच मीपणाच्या जाणीवेमुळे न कळत वेगळा पडतो. ती द्वैताची जननी आहे की अद्वैताची खाण आहे. माया 2 प्रकारची आहे असे म्हणतात. अविद्या माया द्वैताची जननी, त्याच उत्पन्न करणारी, तर विद्या माया ही अद्वैताची खाण आहे, म्हणजे तिच्या योगेच अद्वैतानुभव येतो. ती मूळ माया अनंत ब्रह्मांडांना आच्छादून टाकते. ती मूळ माया म्हणजे विनाशायास उगवणारी वेली आहे. ती अनंत ब्रह्मांडे रूपी फळाने लगडलेली आहे. ती मूळ पुरुषाची आई आणि कन्याई आहे. परब्रह्मापासून मूळ माया आणि तिच्यापासून मूळ पुरुष झाले. अशी ही जी वेदमाता आणि आदिपुरुषाची जी सत्ता आहे, तिला मी वंदन करतो. आता यानंतर मी समर्थ अशा सद्गुरूंचे स्मरण करतो. त्यांच्या कृपादृष्टीने आनंदाची वृष्टी होते. एवढेच नव्हे तर त्या सुखाने सर्व सृष्टीच आनंदमय बनते. सद्गुरू हे आनंदाचे जनक असतात. सायुज्य मुक्तीचे नायक असतात. सायुज्य मुक्तीने त्यांना वरलेले असते. ते अनाथांचे बंधू म्हणजे आश्रयदाते असतात आणि कैवल्य पदाची प्राप्ती करून देतात. मुमुक्ष हे जणू चातक पक्षी असतात आणि ते सुस्वराने सद्गुरू रूपी जलधराचे त्याने कृपावृष्टी करावी म्हणून आळवणी करीत असतात. तेव्हा सद्गुरूंच्या कृपारूपी आकाशात सद्गुरूरूपी कृपामेघ प्रगट होतात व कृपावृष्टी करून मुमुक्षरूपी चालकाची तहान शमवतात. किंवा सद्गुरू हे या भवसागरातील जहाजच आहेत व आत्मबोध करून भाविकांना या सागराच्या पहिल्या तीरास पोहोचवतात. सद्गुरू हे काळावरही नियंत्रण ठेवतात. नाना संकटातून भाविकांना सोडवतात आणि भाविकांची ते अतिस्नेहाळू अशी माताच आहेत. सद्गुरू हे परमार्थात मार्गदर्शन करीत असल्याने मुमुक्षुना त्यांचा मोठा आधार वाटतो. त्यांच्या सानिध्यातच खरी विश्रांती भाविकांना मिळते. म्हणून ते म्हणजे साधकांचे जणू हक्काचे विश्रांतीचे स्थळ असते. म्हणूनच सद्गुरूंना सुखाचे माहेर असे म्हटले जाते. त्यांच्याजवळ सुखालाही सुख प्राप्त होते. असे हे सद्गुरू साक्षात परब्रह्माप्रमाणेच सर्व प्रकारे परिपूर्ण असतात. त्यांच्या कृपेने भेदरूपी अडसर तुटतो. अशा त्या सद्गुरूंना, माझ्या प्रभूंना, स्वामींना मी देहाशिवाय म्हणजे मीपणा विरहित लोटांगण म्हणतो. याप्रमाणे श्री सद्गुरू वंदन केल्यानंतर इतर सर्व साधू संत आणि सज्जन श्रोते यांनाही वंदन करून वक्ता म्हणतो आहे की आता पुढील कथानुसंधाने आपण सावधपणे ऐका. संसार हेच दीर्घकाळ चालणारे स्वप्न असून त्यात लोभामुळे माझे कांता, माझे धन, माझे कन्यापुत्र असे लोक नाना प्रकारे बरळतात. आत्मज्ञानरूपी सूर्य मावळल्याने आत्मज्ञानरूपी प्रकाश नाहीसा होतो आणि अवघा ब्रह्मांड गोल अंधाराने पूर्ण व्यापला जातो. ज्या योगे मार्ग सापडला असता त्या सत्वगुणरूपी चांदण्याचाही अभाव असल्याने मार्ग दिसत नाही. सर्व प्रकारच्या
भ्रांतीच्या योगाने म्हणजे विपरीत ज्ञानाने वेढून टाकल्याने आपण स्वतःलाही पाहू शकत नाही अशी स्थिती होते. अज्ञानरूपी निद्रेत झोपलेले असताना देहबुद्धीच्या अहंकारामुळे ते मोठमोठ्याने घोरत असतात आणि विषय सुख मिळावे म्हणून मोठ्याने आक्रोश करीत असतात. अज्ञानरूपी निद्रेत असतानाच ते मरतात आणि परत जन्माला आले की परत अज्ञानरूपी निद्रेत झोपी जातात. या प्रकारे अनेक लोक असे आले आणि गेले. अज्ञानरूपी निद्रेच्या भराने असंख्य जीव स्वैरपणे जन्म मृत्यूच्या येरझारा करीत राहतात. परमेश्वराला न जाणल्याने त्यांना खूप कष्ट सोसावे लागतात. हे कष्ट भोगावे लागू नयेत म्हणून आत्मज्ञान होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठीच ते ज्ञान करून देण्यासाठीच अध्यात्म ग्रंथाची आवश्यकता असते. जगातील सर्व विद्यामध्ये अध्यात्म विद्या ही सर्वश्रेष्ठ आहे असे श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने म्हटले. सर्व विद्यामध्ये अध्यात्म विद्या ही ती मीच होय, प्रवक्त्यांचा वाद तोही मीच होय असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. या कारणानेच अध्यात्म विद्येचा परमार्थ ज्यात प्रतिपादन केलेला असतो ते अद्वैत ग्रंथ श्रवण जो श्रोता जीवाचे कान करून ऐकतो, सर्व लक्ष श्रवणात एकाग्र करून ऐकतो, तोच त्यातील अर्थ ग्रहण करू शकतो. ज्याला चंचल हृदयामुळे असे श्रवण घडत नसेल त्यानेही काही झाले तरी ग्रंथ एकदा वाचून अथवा श्रवण करून सोडून देऊ नये. वारंवार वाचून अथवा श्रवण करून मनन करावे. जर असे केले नाही तर त्या अध्यात्म ग्रंथाच्या वाचनाने अथवा श्रवणाने जो अलभ्य लाभ होतो तो होणार नाही, तो अलभ्यच राहील. ज्याला परमार्थाची खरोखर तळमळ असेल, मनापासून आवड असेल, त्याने हा अध्यात्म ग्रंथ जरूर वाचावा. वारंवार वाचून अर्थासंबंधी शोध घेऊ लागल्यावर परमार्थ निश्चयाने त्याच्या अंगी बाणेल. ज्या माणसाला परमार्थाची आवड नाही त्याला या ग्रंथातील अर्थ कळणार नाही. आंधळ्या माणसाला डोळ्यांच्या अभावी द्रव्यसाठा दिसत नाही. पुढे एक म्हणतात की मराठीत काही अर्थ नाही, चांगल्या माणसांनी मराठीतील अध्यात्म ग्रंथ ऐकू नये असे म्हणणारी माणसे मूर्ख असतात. ग्रंथातील शब्दांचा अन्वय अर्थ लावून त्यातील सार ग्रहण करण्याची त्यांची कुवत नसते. लोखंडाची पेटी केली आणि त्यात नाना रत्नांचा साठा केला आणि अभागी माणसाने ती पेटी लोखंडाची म्हणून तिचा त्याग करावा. त्याप्रमाणेच भाषा मराठी म्हणून ज्या ग्रंथात वेदांत आणि सिद्धांताचा अर्थ स्पष्टीकरण मराठीत केलेले असते त्यांचा भ्रमिष्ठ लोक त्यांची बुद्धी मंद असल्याने त्या ग्रंथाचे महत्त्व न जाणून त्याग करतात. सहजगत्या काही श्रम न पडता जर द्रव्य सापडले तर त्याचा त्याग करणे हा मूर्खपणा आहे. द्रव्य कशात साठवले याचा विचार न करता द्रव्य घ्यावे. समजा परिसंगणात सापडला, वाटेने जात असता वाटेवर चिंतामणी पडलेला दिसला आणि अत्यंत श्रेष्ठ उजव्या बाजूने वाढणारी वेल घराच्या विहिरीत आढळून आली तर परीस चिंतामणी किंवा कल्पलता अयोग्य ठिकाणी आढळली म्हणून त्याचा त्याग शहाण्या माणसाने करू नये. त्याप्रमाणे मराठीत जर सोप्या शब्दात अनुभवसिद्ध असे अद्वैत तत्वज्ञान प्राप्त होत असेल तर अचानक लाभणाऱ्या त्या अध्यात्माचा लाभ जरूर घ्यावा. विद्याप्राप्तीसाठी व्युत्पत्तीचे जराही श्रम करावे न लागता केवळ सत्समागमामुळे सर्व शास्त्रार्थ सुगम होतो. सत्समागमाचे हेच तर वर्म रहस्य आहे. जो शास्त्रार्थ विद्वत्तेने कळत नाही तो सर्व शास्त्रार्थ सत्समागमामुळे स्वानुभव येऊन कळतो. म्हणून शास्त्रार्थ करण्यास विद्याप्राप्तीसाठी करावे लागतात असं तसे श्रम करण्याची आवश्यकता नाही, तर सत्समागमाची आवश्यकता आहे. कारण ज्या योगे मनुष्य जन्माचे सार्थक होते ते वर्म वेगळेच आहे. भाषेमध्ये भेद असतो पण त्यात अर्थ एकच असतो. खाण्याची वस्तू वेगवेगळ्या 2 भांड्यात ठेवली तरी त्यांच्या रुचीमध्ये फरक पडत नाही. भाषा जरी बदलली तरी अर्थात काही फरक पडत नाही. सर्व कार्यसिद्धीला अर्थावरच अवलंबून असते. तथापि खरी गोष्ट अशी की आहे, अध्यात्म ग्रंथ प्राकृतात झाल्यामुळेच संस्कृत मधील ग्रंथांची थोरवी लोकांना कळून येत आहे. नाहीतर संस्कृत ग्रंथात जो गुप्त अर्थ भरलेला आहे त्याला कोण जाणू शकले असते. आता हे बोलणे पुरे झाले. उत्तम सार भाग ग्रहण करून सारी टरफलांचा त्याग करावा. त्याप्रमाणे भाषा कुठलीही का असेना तिचा विचार न करता त्यातील अर्थावर लक्ष केंद्रित करावे, त्याचे ग्रहण करावे. अध्यात्म ग्रंथातील अर्थ हे सार आहे, त्याचे खरे महत्व आहे. भाषा पोचट आहे म्हणजे भाषेला महत्व नाही,
पण लोक भाषाभिमान बाळगून व्यर्थच वाद घालीत बसतात. त्या नाना प्रकारच्या अहंतेमुळे ते स्वतःच्या मोक्षाच्या मार्गात अडथळे उत्पन्न करत असतात. वाच्यांश म्हणजे शब्द आणि लक्ष्यांश म्हणजे अर्थ. ज्यावेळी माणूस अर्थाचा शोध घेऊ लागतो तेव्हा शब्द मागे पडतो. अर्थावरच लक्ष केंद्रित करावे लागते. पण भगवंताचा महिमा तर इतका अगाध आहे की तो शब्द आणि अर्थ यांच्याही पलीकडे गेल्याशिवाय जाणता येत नाही. हे आपल्याला कळायला हवे. मुक्या माणसांची एक भाषा असते, ती ज्याची त्यालाच कळते, म्हणजे दुसऱ्या मुक्याला कळते किंवा ती भाषा जो जाणत असेल त्यालाच ती कळते. त्याचप्रमाणे स्वानुभवाच्या ज्या खुणा त्या स्वानुभवीच जाणू शकतो. श्री समर्थ म्हणतात की ज्याला अध्यात्माचा अर्थ कळतो असा श्रोता भेटावा असे वक्त्याला वाटत असते. तसा श्रोता भेटला की वक्त्याला बोलण्यात हौस वाटते. रत्नपारखी मनुष्य असेल तर त्याच्या पुढे रत्ने ठेवताना समाधान वाटते, कारण तो त्याचे मूल्य बरोबर जाणतो. त्याप्रमाणेच ब्रह्मनिष्ठ आत्मज्ञानी व्यक्ती पुढे ज्ञानाच्या गोष्टी बोलाव्याशा वाटतात. मायेच्या जाळ्यात सापडल्याने ज्याचे चित्त चंचल झालेले असते त्याला अध्यात्माचे निरूपणही उपयोगी पडत नाही. जो सांसारिक आहे त्याला आध्यात्मिक ग्रंथाचा अर्थ कसा करणार? हे कुरुनंदा, स्वरूप निश्चय करणारी बुद्धी एकच असते. ज्या लोकांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात त्यांना स्वरूप निश्चय करता येत नाही. जो अनेक धंदे करणार असतो, ज्याचे अंतःकरण शुद्ध झालेले असते, त्याला अध्यात्म निरूपणातील अर्थ ग्रहण करता येत नाही. तो अर्थ करण्यास अत्यंत सावधानता, चित्ताची एकाग्रता यांची आवश्यकता असते. एखाद्या माणसापुढे नाना रत्ने, अनेक प्रकारची नाणी पडलेली आहेत किंवा कुणी आणून टाकली तरी त्याला रत्नांची अथवा नाण्यांची पारख करता येत नसेल तर त्याने बेसावधपणे त्यातून काही उचलली तरी त्याची फसगत होते. तसे अध्यात्माचे विवेचन अगदी मराठीत जरी असले तरी वर ऐकले तर ते काही केल्या उमजत नाही. जे अध्यात्म निरूपण वक्त्याच्या अनुभवाच्या बोलाने युक्त असते ते जरी प्राकृतात असले तरी संस्कृतापेक्षा अधिक सखोल असते. ज्या निरूपणाने माया आणि ब्रह्म यांचे स्वरूप कळून येते त्याला अध्यात्म म्हणतात. तरी आता प्रथम मायेचे स्वरूप जाणून घ्या. माया ही सगुण साकार असते. सर्व विकार मायेच्या ठिकाणीच असतात. हा पंचमहाभूतांचा पसारा म्हणजेच माया. मायेच्या योगेस ही दृश्य सृष्टी आपल्या डोळ्यांना दिसत असते. मायेच्यामुळे मनाला नाना भास होतात. माया ही क्षणभंगूर असून सारासार विवेक केला की ती नाश पावते. अनेक ब्रह्मांड हे सर्व विश्व हे मायेचे स्वरूप आहे. माया ही विष्णूचे स्वरूप आहे. म्हणजे निर्गुण ब्रह्म मायेच्या योगेच सगुण साकार बनते. मायेची सीमा अमुक म्हणजे अवर्णनीय आहे. तिच्याबद्दल जितके बोलावे तेवढे थोडेच आहे. माया बहुरूपाप्रमाणे वेगवेगळी सोंगे घेते. ती बहुरंगी म्हणजेच बहुढंगी आहे. ईश्वराच्या ठिकाणीही मायेचे अस्तित्व असते, कारण मायेशिवाय सगुण निराकार व साकार प्रगटू शकतच नाही. प्रथम दर्शने असे वाटते की ती अखिल अभंग आहे. मायेमुळे दृश्य सृष्टीची रचना झाली. आपली कल्पना हे मायेचेच रूप आहे. मात्र आत्मज्ञान झाल्याखेरीज अन्य उपायाने ती नष्ट होत नाही. याप्रमाणे अगदी थोडक्यात केवळ संकेताने मायेचे वर्णन केले आहे. आता श्रोत्याने चित्तवृत्ती अत्यंत सावध करणे आवश्यक आहे. कारण आता पुढील समासात परब्रह्माचे निरूपण करून ज्या ब्रह्मज्ञानाच्या योगे मायेचे भान पूर्णपणे तुटते, नष्ट होते, त्या ब्रह्मज्ञानाचे स्वरूप सांगितले जाईल असे श्री समर्थ म्हणतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मंगलाचरण नाम समास पहिला समाप्त. दशक 7वा समास दुसरा ब्रह्मनिरूपण. श्री समर्थ सांगतात की ब्रह्म हे गुणरहित, आकाररहित, संगरहित आणि विकाररहित असून त्याला पारावार नाही असे साधू लोक म्हणतात. ब्रह्म हे सर्व चराचराला व्यापून आहे, अनेकात असून एक आहे व ते शाश्वत आहे असे सर्व शास्त्रे सांगतात. ब्रह्म आढळ आहे, त्याला अंत नाही, ते सदोदित असणारे असून कल्पनेरहित निर्विकल्प असे आहे. या दृश्यसृष्टीहून ते वेगळे आहे, शून्यत्वाहूनही निराळे आहे. ते मनबुद्धी अगोचर असल्याने इंद्रियांच्या योगे त्याला जाणता येत नाही. ब्रह्म डोळ्याला दिसत नाही, त्यामुळे मूर्ख लोक ब्रह्म नाही असेच म्हणतात. साधूंची कृपा झाल्याखेरीज
ब्रह्माचा अनुभव येत नाही. ब्रह्म सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. त्याच्यासारखे दुसरे सार नाही. ते अत्यंत सूक्ष्म असल्याने ब्रह्मादिकांनाही ते इंद्रियाने जाणता येत नाही. ब्रह्माचे वर्णन शब्दाने कशाही प्रकारे केले तरी ते त्या वर्णनाहून विलक्षण आहे. पण अध्यात्म श्रवण आणि ध्यानाभ्यास इत्यादींच्या योगे त्याची प्राप्ती होऊ शकते. ब्रह्माला अनंत नामे असली तरी वास्तविक ते नामातीत आहे. ब्रह्माला समजावून सांगण्याच्या दृष्टीने जो दृष्टांत दिला जातो तो त्यास शोभतच नाही. ब्रह्मासारखे दुसरे काही नाहीच हेच खरे असल्याने त्याला दृष्टांत देऊन त्याचे वर्णन करण्यात काही अर्थ नसतो. वाणी आणि मन ते अप्राप्य आहे असे म्हणून तेथून परत येतात. वाणी ब्रह्मापाशी जाऊ शकत नाही, ती माघारी फिरते. मनाच्या योगेही ब्रह्मप्राप्ती होऊ शकत नाही असे सिद्धांत वचन श्रुती माऊली सांगते. मन हे कल्पनामय असते आणि ब्रह्माच्या ठिकाणी तर कल्पनाच नाही, म्हणून हे वाक्य काही खोटे नाही. आता जे मनाला प्राप्त होऊ शकत नाही त्याची प्राप्ती कशी होईल असे जर म्हणाल तर त्याचे उत्तर असे आहे की सद्गुरूशिवाय हे कार्य होऊ शकत नाही. भांडार गृहात सामान भरलेले असते, पण आपल्या हातात जर किल्ली नसेल तर ते कुलूपबंद खोलीत ठेवलेले असल्याने त्याची प्राप्ती होऊ शकत नाही. हे ऐकून श्रोता वक्त्याला विचारू लागला की तर मग ती किल्ली कोणती, हे आपण मला सांगावे. सद्गुरु कृपा हीच ती किल्ली आहे. तिच्यामुळे बुद्धीत आत्मज्ञान प्रकाशते आणि त्यामुळे एकाएकी द्वैताची दारे उघडतात. म्हणजेच द्वैत नाहीसे होऊन तो आत्मरूपाशी ऐक्य पावतो. तेथे अमर्याद सुख असते, पण मनाला तेथे प्रवेश नसतो. मनाशिवायच साधन चालू राहते. आत्म्याची प्राप्ती मनाशिवाय होते, कारण मन तेथे पोहोचूच शकत नाही. वासना नसतानाच तृप्ती लाभते. त्या सहजावस्थेत कल्पनेची शक्तीही कुंठित होते. परब्रह्म हे परावाणीच्या स्फुरणाच्याही पलीकडले असते. ते मन, बुद्धी, इंद्रिये इत्यादीने जाणता येत नाही आणि मीपणाचा संग सोडताच तात्काळ त्याची प्राप्ती होते. आपण आपला संग सोडावा आणि मग त्याला पाहावे असे मी म्हणताच अनुभवी जे असतील ते माझ्या बोलण्यातील रहस्य जाणून निश्चित स्वीकारतील. आपण म्हणजे देहाच्या ठिकाणी जे मीपण असते ते होय. मीपण म्हणजेच जीवपण आणि जीवपण म्हणजे अज्ञान. अज्ञानामुळे स्वस्वरूपाचा विसर पडून मी म्हणजे देह असा मीपणाचा संग जडतो. या संघाचा त्याग केला की निसंगाशी ऐक्य होते, म्हणजे जीव ब्रह्मैक्य होते. कल्पनेचा त्याग केला की अशा प्रकारे तो जीव आत्मज्ञानाचा अधिकारी होतो. मी कोण हे माहीत नसणे यालाच अज्ञान म्हणतात. ते अज्ञान नाहीसे झाले की सहजच परब्रह्माची प्राप्ती होते. देहबुद्धीच्या मोठेपणाला परब्रह्माच्या ठिकाणी काही वाव नसतो. परब्रह्माच्या ठिकाणी अहंभावाचा पूर्णपणे नाश होतो. परब्रह्माच्या ठिकाणी उच्च नीच अथवा राव रंग किंवा पुरुष स्त्री अशी विषमता नाही. ते एकच पद आहे. ब्राह्मणाचे ब्रह्म ते सोवळे आणि शूद्राचे ब्रह्म ते ओवळे असा भेद तेथे असतच नाही. राजाला श्रेष्ठ ब्रह्म आणि त्याच्या परिवाराला नीच म्हणजे कमी प्रतीचे ब्रह्म असा भेद ब्रह्मापाशी नसतो. सगळ्यांना मिळून एकच ब्रह्म आहे. त्या ठिकाणी अनेकता नाही. रंग असो वा ब्रह्मादिक असो त्या एका ब्रह्माच्या ठिकाणीच जातात. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकातील आत्मज्ञानी व्यक्तींचे सर्वांचे मिळून परब्रह्म हे एकच विश्रांतीचे स्थळ आहे. गुरुला आणि शिष्याला एकाच ब्रह्मपदाची प्राप्ती होते. तेथे भेदभाव नाही, पण देहबुद्धी पूर्णपणे सोडावी लागते. देहबुद्धीचा अंत होऊन आत्मबुद्धी दृढ झाली की अशा सर्वांना एकाच ब्रह्माची प्राप्ती होते. एकम ब्रह्म द्वितीयम नास्ति असे श्रुतिवचन आहे. ब्रह्म एकच एक आहे, दुसरे नाही. साधू संत हे देहाने वेगवेगळे दिसतात, पण अंतर्यामी ते एकाच परब्रह्म स्वरूपाशी ऐक्य पावलेले असतात. सर्व मिळून एकच देहातीत वस्तू म्हणजे ब्रह्मरूप होऊन राहतात. ब्रह्म कधी नवे नसते किंवा कधी जुने होत नाही. ते कमी अधिकही होत नाही. नेहमी एकसारखेच अक्षुण्ण असते. जो कोणी त्यास उणे ठरवेल तो देहबुद्धीचा कुत्रा असतो. ज्यांची देहबुद्धी दृढ असते त्यांच्या मनात आत्म्याविषयी अनेक संशय असतात. त्यामुळे त्यांना समाधान लाभत नाही.
या नरदेहात असतानाच शाश्वत समाधानाची प्राप्ती करून घेता येते, पण देहबुद्धी दृढ झाल्याने ही संधी चुकते. देहाला महत्त्व देणे हेच देहबुद्धीचे मुख्य लक्षण आहे. जे चतुर अथवा विवेकी लोक असतात ते देह मिथ्या आहे हे जाणूनच देहाची निंदा करतात. देहास मरण येईपर्यंत अज्ञानी जीव देहाभिमान बाळगत असतो. त्याची दृढ असलेली देहबुद्धी परत त्याला जन्म घेण्यास भाग पडते. देहास अवास्तव महत्त्व दिल्यामुळे समाधान घटते. शिवाय ज्याला इतके महत्त्व दिले जाते तो देह कुठल्या कारणाने केव्हा कुठे पडेल हेही कळत नाही. सर्व संत असे सांगतात की देहातीत होण्यातच जीवाचे कल्याण आहे. देहबुद्धी धारण केल्याने अहितच होत असते. सिद्धींच्या सामर्थ्याचा उपयोग केला की त्या योगे योग्याच्या मनातही मी श्रेष्ठ अशी मीपणाची जाणीव वाढू लागते आणि ते त्याला कळतही नाही. म्हणून देहबुद्धी संपूर्णपणे नाहीशी झाली तरच परमार्थाची प्राप्ती होऊ शकते. देहबुद्धी जोपर्यंत असते तोपर्यंत जीव ब्रह्मैक्य अनुभवास येत नाही. आत्मानात्म विवेकाच्या योगे आत्मवस्तूकडे मन ओढ घेऊ लागते. तिची प्राप्ती व्हावी अशी इच्छा उत्पन्न होते, पण देहबुद्धी दृढ असल्याने परत मन परावृत्त होते आणि देहासंबंधी अहंता उत्पन्न झाली की ती जीवाला आत्मवस्तूपासून वेगळे करते. म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करून अध्यात्माच्या श्रवणाच्या साहाय्याने शहाण्या माणसाने देहबुद्धीचा संपूर्ण त्याग करावा आणि खरोखर सत्य अशा परब्रह्मात मिसळून जावे. हे ऐकून श्रोत्याने सत्य ब्रह्म कोणते असा प्रश्न केला तेव्हा वक्त्याने श्रोत्याचे प्रत्युत्तर दिले ते ऐका. वास्तविक ब्रह्म एकच आहे, पण ते अनेक प्रकारे भासते, कारण लोकांची मनोवृत्ती भिन्न भिन्न प्रकारची असल्याने तेच ब्रह्म प्रत्येकास निरनिराळ्या प्रकारे अनुभवास येते. ज्या ज्या व्यक्तीला जसा जसा अनुभव येतो त्या व्यक्तीला तोच खरा वाटतो व त्याच्या अंतःकरणात त्याबद्दलच विश्वास उत्पन्न होतो. खरे तर ब्रह्म नामरूपाच्या पलीकडे आहे, तरी त्याला अनेक नावे दिली जातात. उदाहरणार्थ निर्मळ, निश्चळ, निवांत, निजानंद, अरूप, अलक्ष, अगोचर, अच्युत, अनंत, अपरंपार, अदृश्य, अतर्क्य, अपार अशी अनेक नावे. नादरूप, ज्योतिरूप, चैतन्यरूप, सत्तारूप, साक्षरूप, स्वस्वरूप अशीही अनेक नावे. कुणी शून्य म्हणतात तर कुणी सनातन, कुणी सर्वेश्वर तर कुणी सर्वज्ञ, सर्वात्मा, जगज्जीवन अशी विविध नामे देतात. सहज, सदोदित, शुद्ध, बुद्ध, सर्वातीत, शाश्वत आणि शब्दातीत अशी अनेक नामे आहेत. विशाल, विस्तीर्ण, विश्वंभर, विमल, वस्तू, व्योमाकार, आत्मा, परमात्मा, परमेश्वर अशीही नामे आहेत. परमात्मा ज्ञानघन, एकरूप, पुरातन, चिद्रूप, चिन्मात्र अशी अनाम्याची अनेक नामे आहेत. अशी असंख्य नामे असली तरी तो परेश नामातीतच आहे, पण त्याच्या स्वरूपाची निश्चित कल्पना यावी म्हणून ही नामे ठेवली. ते परब्रह्म म्हणजे विश्रांतीचा विश्राम आहे. तेच आदिपुरुष असून आत्मारामही तेच आहे. ते एकच एक आहे, तेथे दुसरे काही नाही. ते एकले एकच आहे हा निश्चय बाणावा म्हणून ते समजण्यासाठी येथे 14 ब्रह्मांची लक्षणे सांगत आहे. ती श्रवण करावी. जे खोटे असेल ते निवडून बाजूला काढल्यावर जे उरते ते खरे असे जाणावे. आता शास्त्रीय ग्रंथांच्या आधारे येथे 14 ब्रह्मांचे वर्णन केले जाईल असे समर्थ म्हणतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास दुसरा समास.